मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतोय आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी काय करतोय, पप्पांना आहे ना चिकन खायचं खूप मूड झाला होता. तर मी म्हटलं करूया चिकन. आता दरवेळेस मी जसं करतो तसं, मग त्या पद्धतीपेक्षा आज मी थोडंसं वेगळं करतोय. म्हणजे आज मी अळणीमध्ये हे करणार आहे, म्हणजे चिकन बनवणार आहे. अळणी करून मग पप्पांना सूप वगैरे ते प्यायला देईल आणि मग त्याच्यानंतर आपण चिकन वगैरे बनवू. मग ते तिखट वगैरे असतं ना तसं मसालेवालं. तर आता मी दाखवतो. ॲक्च्युली झालं काय की मी चालू करायचं विसरून गेलो. मला ब्लॉग चालू करायचा होता. मी म्हटलं कांदा बिंदा सगळं प्रॉपर घेऊन बसलो होतं नाही का. पण नंतर सगळं का आपलं सगळं केलं, पातेळाने शिजायला पण ठेवली आणि नंतर लक्षात आलं अरे भाई ब्लॉग चालू करायचा राहून गेला. तर आता मी जे केले तेवढंच फक्त मी तुम्हाला दाखवतो आणि सांगतो की मी काय काय टाकले काय काय नाही ते. ओके. हां, तर आत्ता मी काय केलं आहे माहिती का, टमॅटो कापून ठेवले होते. किती 3-4 टमॅटो घेतले होते. ह्याच्यामध्ये 3 कांदे. ही आपली शिस्ती इथे आता अळणी. ठीक आहे, हा आपला अळणी रस्सा. इथं पाणी आता गरम करायला ठेवलं आहे, म्हणजे ताटामध्ये पण आहे आणि हे या भांड्यामध्ये पण आहे. कारण ते ह्याच्यामध्ये आता ॲड करायचं आहे पाणी. आता मी अळणीमध्ये आता ह्याच्यामध्ये काय काय टाकलं ते पण तुम्हाला सांगतो. आणि ही पेस्ट तयार करून ठेवली मी. ह्याच्यामध्ये मी टाकले 2 कांदे, 3-4 मिरच्या, खोबरं, ओलं खोबरं टाकले मी. एक अख्खा गोटा जो येतो ना ओल्या खोबऱ्याचा, तो अर्धा टाकला आहे मी ह्याच्यामध्ये. आणि कोथिंबीर टाकली. ह्याच्यामध्ये मी टाकले आणि मध्ये पहिले कांदा टाकला. ठीक आहे, थोडासा कांदा परतवला, थोडासा ब्राउनी झाल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये हे पेस्ट टाकलं. एक हां, हा जो 1 चमचा आहे ना, हा मी 1 चमचा ह्याच्यात टाकला या कांद्यामध्ये. मग हा मसाला चांगला परतून घेतला. त्याच्यानंतर मग मी चिकन टाकलं. पण चिकनला मी आधीच मॅरिनेशन करून ठेवलं होतं. त्याला मी हळद लावली होती आणि ह्याच्यामध्ये हे आपलं आलं लसूण पेस्ट आहे. तर आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ आणि थोडंसं फक्त 1 टेबलस्पून ऑइल, हे मी कच्च्या चिकनला असं मॅरिनेट करून ठेवून दिलं होतं. त्याच्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये तेल टाकलं, कांदा परतवला, हा 1 चमचा टाकला. मग मसाला चांगला परतून घेतला आणि मग ते चिकन टाकलं. तोपर्यंत मी चिकन ठेवलं होतं इथे डिफ्रीजरमध्ये. मी तोपर्यंत ते चिकन ठेवलं होतं. मग आता हे शिजत आले, म्हणजे जळणी आता थोडीशी हे झालेली आहे. आता मी काय करतो, हे जे पाणी आता मी हा चमचा ह्याच्यामध्ये असं ठेवलं होता, तर ते थोडंसं पाणी असं झालं आहे ते. तर आता मी काय करतो, हे ह्याच्यामध्ये आता ॲड करतो आणि मी अळणी म्हणजे काय म्हणतो आपण ते सूपचं, ते मी हे तयारी करायला घेतो. आणि सगळं एकदा मिक्स करून झालं की मग तुम्हाला मी दाखवतो. हे बघा आता आहे ना ह्याच्यामध्ये मी पाणी ॲड केलं आहे. ठीक आहे, आता याला थोडीशी उकळी येऊन द्यायची. मग त्याला एकदा उकळी आली तर मग थोडंसं मीठ वगैरे टाकून थोडंसं चिकन, म्हणजे ह्याच्यातच चिकन शिजवायचं ॲक्च्युली. त्याला उकळी वगैरे आली का मी आता भावाला टेस्टला देतो आणि मग मीठ वगैरे काय लागते ते मग वरनं आपण चवीप्रमाणे तसं ॲड करू. आता सीन असा आहे की मी काय चिकन वगैरे खात नाही. मी काय नॉनव्हेज खात नाही. गेले 5-6 वर्ष आले मी नॉनव्हेज वगैरे सगळं सोडले. तर हे जे आता मी बनवतो ते फक्त भावासाठी आणि पप्पांसाठी मी बनवतो. कारण आई आणि आम्ही दोघं पण काय नॉनव्हेज खात नाही. तर ह्यांचा मूड झाला का मग मी चिकन वगैरे बनवतो. तर आता बघूया, आता हे प्रॉपर शिजलं आणि का मग भावाला टेस्टला देतो, बघू त्याचं काय रिॲक्शन आहे. त्याच्यानंतर मग आपण मेन मसालावाला चिकन शिजवायला घेऊ. हा हीच आपली अळणी रेडी झाली आहे. ठीक आहे, फायनल आता ही आपली अळणी रेडी झालेली आहे. तर आता मी काय करेल, तेल मी आता ह्याच्यात गरम करायला ठेवले. तेल गरम झालं का मग मी कांदा टाकेल. कांदा टाकल्यानंतर हा मसाला टाकेल, हा जो मी बनवला होता तो. मग मी विचार करतोय आलं लसूण पेस्ट टाकू का नको. मला वाटलं तर मी टाकेल, नाही तर मी नाही टाकणार. त्याच्यानंतर मी टाकेल टमॅटो टाकल्यानंतर त्याला आमचं पाणी सुटलं, टमॅटो शिजलं का मग मी हे टाकेल, हा मसाला. आता ह्याच्यामध्ये मी काय काय ॲड केलं आहे माहिती का, धना पावडर, जिरं पावडर, कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट,
मी मीठ ह्याच्यामध्ये टाकलं नाही आहे, कारण ह्याच्या अळणीमध्ये मीठ आहे. तर मग जेव्हा हे सगळं झाल्यानंतर जेव्हा चिकन पूर्ण हे होऊन जाईल, मसालेदार म्हणजे असं मस्तपैकी शिजून जाईल, त्याच्यानंतर मग मी भावाला टेस्टला देईल. तर मग मीठ लागलं तर मग मी चवीप्रमाणे वरनं टाकून देईल. तर आता मी काय करतो, आता याच्यामध्ये कांदा वगैरे टाकतो, कारण मला ते एका हाताने कसं ते पकडता येत नाही ना नीट. तर मग मी सगळे ॲड करतो आणि मग तुम्हाला फायनल दाखवतो. म्हणजे हे टाकायच्या आधी मी तुम्हाला दाखवून देतो की कसं शिजलं आहे काय ते. तर आता कांदा टाकले मी इथे शिजायला, आणि इथे पप्पांसाठी मी इथे काढून ठेवले, कारण पप्पा जेवायच्या वेळेस पण ते म्हणजे रश्श्यासोबत अळणी पण पितात ना पप्पा, तर मग ते काढून ठेवले मी त्यांच्यासाठी बाजूला. तर आता हे गोल्डन ब्राऊन झालं तर मग ही पेस्ट टाकून दिली मी ह्याच्यामध्ये, आणि एकदा चांगलं हे सगळं टाकून शिजलं ना की मग तुम्हाला मी डायरेक्ट दाखवतो. आणि हे सगळं पुसरं माझ्यामुळे झालेलं आहे. ठीक आहे, होत असते बनवायच्या वेळेस सगळं पसारा होत असतो ना. तर मित्रांनो, फायनली आता उकळी आधी गेला चिकनला. सगळं मसाला वगैरे सगळं जे तुम्हाला मी मगाशी दाखवलं होतं सगळं मिक्स केलं आहे, आणि फायनली शिजून आपलं चिकन शिजलं आहे. होतं कधी कधी तोतला. त्याच्यावरती मी तो कोथिंबीर टाकतो मस्तपैकी. कोथिंबीर टाकतो मी आता आणि मिक्स करतो. ठीक आहे, तर मला खाली कॉमेंटमध्ये सांगा दिसायला कसं दिसतंय. खायचं असेल तर मस्त घरी या. कसं दिसतंय मला खाली कमेंटमध्ये पण सांगा. काय झालं माहिती का, पप्पांना दुपारी अळणी दिलीच नाही, कारण सीन असा झाला की पप्पा दुपारी लेट जेवले ना, मग ते अळणी आणि एवढं सगळं खाल्लंच नसतं पप्पांनी, म्हणून मग पप्पांना काय अळणी दिली नाही. म्हटलं तर संध्याकाळी गरम करून देऊ. तर हां, आता पप्पांचा जाऊन रिव्ह्यू घेऊ आपण, पप्पांना चिकन कसं वाटलं ते, आणि रात्री भावानंतर भावाचा रिव्ह्यू पण घेऊ. चिकन कसं आलं? एक नंबर. एक नंबर. आता संध्याकाळी तुम्हाला अळणी देतो टेस्टला. ओके. है ना. तर गॉईज काय असती काय हस रही हो तू, असू दे ना पोलीस मामा. तर काहीच आम्ही आलो इथं गीता पावभाजीला. अरे थांबा थांबा, एका व्लॉगचा एंड करायचा राहून गेला. तर पण हा व्लॉग एंड होतो, दुसरा व्लॉग चालू होतो. तर भैयाचा फीडबॅक. तर माझं असं म्हणणं आहे, आपलं काय होतं हां, भैयाचा फीडबॅक घ्यायचा राहिला, कारण भैया घरीच नव्हता. तर ह्या व्लॉगला मी एंड करतो, आणि ते चिकन कसं वाटलं मला आधी कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला तो बघूनच आवडला असेल तर आधी खायला पण या, पण त्याच्या आधी सांगा. मग भैयानी आणि पप्पानी, मी थोडी आय एम व्हेजिटेरियन बॉय, पनीर बॉय. तर हा ब्लॉग कसा वाटला मला खाली कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कालाकारी जेबे भारी दिल खाली, सब लिए बिलो जिम्मेदारी की है माँ को दिलानी वो सारी.